ओतूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात विक्रीला आलेल्या कांद्याला मागील 2 वर्षात सर्वाधिक भाव मिळाला आहे। जुन्नर बाजार समितीत 10 किलोला 285 रुपये तर ओतूर बाजार समितीत 10 किलोला 301 असा उच्चांकी भाव आज कांद्याला मिळाला। भाव वाढ झाल्यानंतर आज बाजार समितीच्या आवारात कांदा ठेवण्यासाठीही जागा शिल्लक नव्हती। त्यामुळे काही शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेल्या कांद्याच्या पिशव्या थेट बाजार समितीच्या कार्यालयाजवळच्या पोर्चमध्ये लावून ठेवल्या होत्या। या शेतकऱ्यांची बातचीत केली आमचे संपादक रायचंद शिंदे यांनी। आपण आहोत जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये नाही तर या कार्यालयामध्ये आहोत आणि या कांद्याच्या सगळ्या गोणी कार्यालयाच्या ह्या आवारामध्येच थेट पडलेल्या आहेत। त्याचं कारणच तसं आहे कारण मागच्या 8 दिवसामध्ये कांद्याने थेट 4-5 दरवाढ केलेली आहे। ही दरवाढ कशी झाली, शेतकऱ्यांना काय भाव मिळतोय, आपल्यासोबत काही शेतकरी आहेत। खरं तर बाजार समितीच्या ह्या पुढच्या आवारामध्ये खूप गर्दी आहे, खुश आहेत सगळे शेतकरी। नेहमी माध्यमं बाजारभाव पडल्याच्या बातम्या दाखवतात, अशा शेतकऱ्यांची काही ओरड असते, पण आज आपण शेतकरी खुश का आहे ते सुद्धा दाखवणार आहे। माझ्यासोबत आहेत काही शेतकरी। तुमच्या हातात ह्या सगळ्या रिसीट दिसत आहेत, तुमची सगळी लगबग सुरू आहे। काय भाव आहेत सध्याच्या 2 दिवसामध्ये वाढलेले? चांगल्या प्रकारे भाव वाढले। अनपेक्षितपणे आज चांगला बाजार मिळाला की वाटलं नव्हतं एक 100च्या आसपास बाजार नेहमी असतात, तर बघा 100च्या आसपास बाजार मिळतील, पण आज अनपेक्षितपणे जो बाजार मिळाला आहे एक 260-270 पर्यंतही चांगल्या मला बाजार मिळालेले आहेत। आणि जरा खूप बरं वाटलं की काहीतरी केलेल्या कष्टाचं शेतकऱ्याचं चीज होतं आहे ह्या आठवड्यात। आणि असेच बाजार काही दिवस टिकतील असं आज तरी वाटते, थोडे दिवस टिकलं तरी शेतकऱ्यांचा बराचसा फायदा याच्यामध्ये होऊ शकेल। जो तुमचा स्वतःचा किती कांदा होता आणि कमी दरामध्ये सुद्धा तुम्ही काय कांदा विकला असेल त्यावेळेस नक्कीच डोळ्यामध्ये अश्रू आले असतील, आज मात्र थोडा हसू दिसते। आज जरा नक्कीच बरं वाटते। आता 2/3 कांदा विकून झाला, 1/3पेक्षाही कमी माल आता शिल्लक आहे। साधारण 1-2 पिशवी राहिली असेल, 4-5 पिशवी घालून झाली, ती मात्र 60-70 अशा भावात 100च्या आतूनच कुठंतरी एक नंबरचा 75 पर्यंत बाजार होते, तेव्हापासून आम्ही माल आणतोय थोडा 50-100 50-100। पण आजचं खूप बरं वाटलं की कुठंतरी मालाला बाजारभाव मिळू लागलेले आहेत, कुठंतरी हे थोडेफार दिवस टिकतील आणि शेतकऱ्यांना कुठंतरी चीज झालं असं वाटतं। म्हणजे कारण ज्यावेळेस बाजार पडतात त्यावेळेस डोळ्यामध्ये नक्कीच अश्रू येतात। अजून एक दादा आहेत माझ्यासोबत। दादा, तुमचा किती कांदा आहे आणि काय सांगाल नेमकं आजचा काय मार्केट मिळाल तुम्हाला? आता आम्ही निम्मा कांदा 55-60 रुपयांनी घातला आहे पहिला, त्याच्यात तर काही मजुरी बी पिठानी। आता जे बाजार झालेत याच्यात जरा आम्हाला त्याची कसर निघन, त्याच्यामुळं कमीत कमी आता हे जे 250-300 पर्यंत बाजार गेले 1 नंबर क्वालिटीला, त्याच्यातही बी निम्मा कांदा आज बी सडलेला आहे। काय निम्म्याच कांद्याचं पैसे होऊ राहिलं। आता आमच्या किती जवळजवळ मी आत्तापर्यंत 150 पिशी विकली आणि माझ्या का आत्ता 100 पिशी शिल्लक आहे, त्याच्यातला बी 60 पिशी 2 नंबर माल झाला। आजही मी पाहिलं 250 रुपये 300 रुपये जरी बाजार झाले तरी माझा कांदा आहे ना 195 रुपयांनी क्वालिटी डाऊन झाल्यामुळं गेलेला आहे। बऱ्याच शेतकऱ्यांनी कांदा शेतातून काढल्यानंतर थेट विक्रीला आणला, बाजार कमी होते तरी तुम्ही काय नेमकं नियोजन केलं होतं, कशा पद्धतीने साठवला होता? मी साधं टणटणीचं कुपाट केलं, माझी परिस्थिती नव्हती म्हणून त्याच्यावर कुपाट करून पॅक करून ते भरले, त्याच्यावर ताडपत्री टाकली 500-600 रुपयाची आणून आणि त्याच्यावर वैरणीच्या तटक्या, बाजरीची वैरण असती त्याच्या तटक्या बांधून वर ठेवल्या आणि त्या पॅक बांधून टाकले, त्याच्यामुळे तो कांदा माझा सुरक्षित राहिला। पारंपरिक पद्धतीने तुम्ही सगळा साठवून ठेवला। पण अलीकडे आपल्याकडे काही शासनाचं अनुदान मिळतंय कांदा चाळीसाठी, जुन्नर तालुक्यात खूप ठिकाणी मिळतं, तुम्ही अनुदानाचा फायदा कधी घेतला नाही काय? अशा नाही, अजून नाही, अनुदानाचा फायदा नाही। हे माझी परिस्थिती नसल्यामुळे मी साधी बाराखी करतो आणि साध्या बाराखीतच कांदा दरवर्षी टुतो आणि साध्या बाराखीत जरा भक्कमपणा केला ना साध्या याचा तर कांदा चांगला टिकतो, काही पाणी लागत नाही त्याला, काय नाही, फक्त ताडपत्री दरवर्षी नवी घ्यायला लागते। पारंपरिक पद्धतीने तुम्ही हे सगळं नियोजन केल्यामुळं 4 पैसे तरी तुमच्या हाती लागलेत। अजून काही शेतकरी आहेत, आपण या दादांना विचारणार आहोत। दादा, तुम्ही सुद्धा आज खुश दिसताय, पण आधी काही कांदा कमी रेटने सुद्धा विकला असेल? आधी कांदा आम्ही 48 रुपयांनी विकला, त्याच्यानंतर आम्ही एकदम चिंतानायक झालो होतो, कांद्याचे बाजार वाढेल असं खात्री वाटत नव्हती, परंतु चांगल्या प्रकारे आता बाजार वाढल्यामुळं आम्ही आज खुश आहे। तुम्ही किती कांदा आणला होता आणि आज काय मार्केट पिशव्या आणल्या
अजून आमची 100 पिशवी कांदा शिल्लक आहे, पण त्यामुळे आम्हाला समाधान वाटलं खूप. म्हणजे नाही सरकारने बाजारभाव वाढवून दिले, पण निसर्गाने दिले. उत्तर भारतामध्ये आपण जे पाहतोय पावसाचं थैमाने अनेक पिकं गेलेली आहेत, यामुळे तरी पैसा वाढून मिळतोय, त्यामुळे समाधानी आहात. हो, त्याच्यामुळं आम्ही खूप समाधानकारक झालेलो आहे. गेल्या वर्षीची बी त्याच्यात कसर निघत नाही. गेल्या वर्षी अख्खी बरोबर आहे, तुम्ही सांगताय ते पण बरोबर आहे. तुमचा किती कांदा होता आणि काय परिस्थिती आहे? आमच्या 200 पिशवी कांदा होता, तो 65 रुपयांनी गेला आणि आता 100 पिशवी निधी आणि 100 पिशवी राहिली होती. आता 100 पिशवीतले 30 गुणी आणल्यात, तर 30 गुणीतले 250 रुपयांनी कांदा गेला आणि राहिले भुगी गेली 110 रुपयांनी आणि बदला गेला 170 रुपयांनी. आणि अशामुळं थोडेसे बाजार वाढल्यामुळं शेतकऱ्याची थोडीशी मानसिकता व्यवस्थित तयार झाली. चांगली मानसिकता झालेली आहे. बाबा आहेत माझ्यासोबत. बाबा, तुम्ही कुठून आलात? तुमचा किती कांदा आहे? माझं आत्तापर्यंत मी 250 ते 300 पिशवी विकली. 60 रुपये, 55 रुपयांनी सुरुवातीला गोल्टी विकली ती बंद भाव, अगोदर 55 रुपयांनी. त्यानंतर मागे पुढे करून 70-72 काही 77 बोतर उखलं गेली. आज मी आणले होत्या 25 पिशव्या. आज गेला 252 रुपये चांगले कांदे. गुलटी गेली 190 रुपये आणि गोळा माल गेला 265 रुपये. त्यामुळं 2 वर्षाची हानी बसलेली कस तरी आज समाधान कशी वाटतं. तरी ही सगळी कसर भरून निघालेली आहे. हेच समाधान तुमच्या चेहऱ्यावर दिसते. आपण पुन्हा एकदा मागे जाऊया. पाहू शकतोय हे महिनाभर बाजार असे राहावेत अशी शेतकऱ्यांचीच आहे, कारण अजून काही माल त्यांचा आहे आणि तो त्यांना विक्रीच्या प्रतीक्षेत आहे. आपण पाहू शकतोय थेट या कार्यालयाच्या गेटच्या बाहेरचा सगळा कांदा आहे आणि शेतकऱ्यांनी त्यामुळं चांगला बाजारभाव मिळत असल्या आशेने सगळं हे सुरू आहे. ही लगबग सुरू आहे. हे काही शेतकरी याच्यावरती लेबलिंग करत आहेत. 1 नंबरचा हा सगळा कांदा आहे आणि सगळा कांदा आता शेतकऱ्यांच्या अनेक दिवसापासून असलेले डोळ्यातले अश्रू पुसण्याचं काम आता करत आहे. दरम्यान बाजार समितीचे सचिव चेतन रुकारी यांच्याशी याच भाववाढीवर आज बाजार समितीत एकूण झालेल्या कांद्याच्या पिशव्यांच्या अवकीबाबत बातचीत केली आहे रायचंद शिंदे यांनी. मागच्या 2 वर्षातली सर्वात जास्त भाववाढ झालेली आहे कांद्याची आणि नेमकी याची कारणं काय आहेत, आवक किती झालेली आहे, याबाबत आपल्यासोबत बोलण्यासाठी आहे जुन्नर बाजार समितीचे सचिव रुकारी सर. मला सांगा, मागच्या 8 दिवसामध्ये साधारण किती आवक वाढलेली आहे आणि आजचा हायेस्ट रेट काय आहेत कांद्याचे? मागच्या 8 दिवसाच्या प्रमाणात जवळजवळ 20 ते 25% आवक वाढलेली. जुन्नर तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर त्याच्या उपबाजारावर ओतूर या ठिकाणी मागच्या आवकेच्या प्रमाणात 15 ते 20% वाढ झाली असून 300 रुपयाप्रमाणे कांद्याचे दर झालेले आहेत. या ठिकाणी किती आवक वाढली? इथले दर काय आजचे साधारण? आजचे जुन्नर बाजार समिती 285 रुपयाप्रमाणे कांदा हायेस्ट गेलेला आहे. याची कारणं काय वाटतात तुम्हाला? कशामुळे एवढे भाव वाढले असतील? कारण 2 वर्षातला सगळ्यात हायेस्ट रेट आहे हा सगळा. याचे कारण म्हणजे गुजरात तसेच उत्तर प्रदेश व याच्या जे पाऊस असल्यामुळं त्या ठिकाणी जो शेतमाल आहे तो वायाला गेलेला असल्यामुळं आपल्याकडं मागणी वाढलेली, बाजारभाव वाढलेले आहेत. आपण पाहू शकतोय उत्तर भारतामध्ये जो काही पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे शेतमालाचं खूप प्रचंड नुकसान झालेलं आहे. महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांनी साठवून ठेवलेला कांदा आहे तो आता मार्केटला यायला लागलेला आहे. शेतकऱ्यांनी भाववाढ मागून सरकारने दिलेली नाही, पण निसर्गाने काय होईना ही भाववाढ दिली असं म्हणावं लागेल या निमित्ताने. रायचंद शिंदे, आपला आवाज, जुन्नर.